चला तर आपण महाराष्ट्रीयन डिश बनवूया भरलेली वांगी. त्याच्यासाठी मी पीठ आधीच मळून ठेवलं बाजूला, चहा ठेवला, ब्लॅक टीच घेते मी. त्याच्यानंतर मी वांग्याची सगळी तयारी केली, शेंगदाणे भाजून घेतले, मग कांदा, मिरची, अद्रक, टोमॅटो, कोथिंबीर असं एक मिश्रण केलं आणि ते शेंगदाण्याचं कूट घालून एकत्र मिश्रण केलं. त्याच्यानंतर सगळे मसाले त्याच्यामध्ये मिक्स करून साईडला ठेवले आणि भरलेल्या वांग्यामध्ये एकदम मस्त भरले. मग मी कढई तापवली, त्याच्यानंतर मी त्याच्यात तेल टाकलं, जिरं मोहरी टाकली. त्याच्यानंतर मस्त त्याच्यामध्ये फोडणीला असे वांगे टाकले, वरतून उरलेला पूर्ण मसाला त्याच्यामध्ये घातला, जो दिसायला फार छान दिसत होता. मग एकीकडे भात झाला माझा आणि मग मी कणिक मळून घेतलं आणि चपात्या लाटायला घेतल्या. चपात्या एकदम मऊ आणि लुसलुशीत इतक्या सुंदर वाटत होत्या चपात्या. असंच करून मी बाकीच्या सगळ्या चपात्या हळूहळू करून सगळ्या चपात्या बनवून घेतल्या. त्याच्यानंतर मी इकडे बघितलं की वांग्या झालं आहे की नाही ते एकदा बघितलं. त्याच्यानंतर पूर्ण स्वयंपाक करून घेतला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू सो मच.